नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा एस-एस-सी सीजीएल टायर 1 एक्झाम 2025 क्विक रिव्हिजन बॅच. आजचा आपला लेक्चर जवळ-जवळ आहे 26वा आणि आज आपला टॉपिक आहे वर्ड फॉर्मेशन. अतिशय महत्त्वाचा आणि ईझी टॉपिक म्हटलं तरी चालेल. जर वर्ड फॉर्मेशन या टॉपिकवर जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत 6 क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. ओके, ठीक आहे. पण जरी क्वेश्चन नंबर ऑफ कमी असले तरी मात्र टॉपिक मात्र एकदम ईझी आहे. कसं तुमच्या लक्षात येईलच. क्वेश्चन आपण पाहायला सुरुवात करतोय. ठीक आहे. तर पहा पोझिशन ऑफ हाऊ मेनी लेटर्स विल रिमेन अनचेंज इफ ऑल लेटर इन द वर्ड MOLTEN एक मोल्टेन हा एक वर्ड दिलाय आर अरेंज्ड इन इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डर. तर त्यांनी असं विचारलेलं आहे द पोझिशन ऑफ हाऊ मेनी लेटर्स विल रिमेन अनचेंज. ओके, म्हणजे हा जो वर्ड दिलाय याला अल्फाबेटिकली जर तुम्ही अरेंज केलं तर किती लेटरनी त्याची जागा चेंज केलेली नसणार आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, ठीक आहे. मग सुरुवात काय होईल पहा, इथं जर पाहिलं तर लिहूया आपण MOLTEN. ओके, ठीक आहे. मग आता आपण जर अल्फाबेटिकली ऑर्डर मला लिहायचे असेल तर सगळ्यात सुरुवातीला मला कोणतं लेटर लिहावं लागणार आहे? मला लिहावं लागणार आहे ई. ई नंतर कोणतं लेटर लिहावं लागेल मला? एल. ओके, त्यानंतर कोण लिहावं लागणार आहे मला? MN. ओके, ओके. पहिल्यांदा कोण लिहिला? ई लिहिला. ओके, डन. एल लिहिला. त्यानंतर MNO. पहा सॉरी, एम आहे आपल्याकडे. एम एम त्यानंतर येणार आहे एन, त्यानंतर ओ आणि त्यानंतर येणार आहे टी. ओके, ठीक आहे. लिहिले सगळे. आता ही अल्फाबेटिकली म्हणजे माहिती तुम्हाला कसं लिहायचं. पहिल्यांदा ए, नंतर बी, नंतर सी, नंतर डी. मग सुरुवातीला ए बी सी डी मधला यातला कोणतं लेटर आले तर ई सुरुवातीला आलं. त्यानंतर एल. ओके, त्यानंतर एम, त्यानंतर एन ओ टी. या सिक्वेन्सली आपण अल्फाबेटिकली त्याला काय केलं? अरेंज केलं. ओके, मग आता कुणी कुणी जागा सोडली? इथं दिसतोय का? सगळ्यांनीच जागा सोडली. कोणी चेंज केलेली नाही जागा असं कोणी आहे का? नाही, सगळ्यांनी जागा सोडलेली आहे. नन ऑफ देम, एकही नाही. सगळ्यांनी जागा काय केलेली आहे? चेंज केलेले आहे. तर त्यांनी आपल्याला विचारलं अनचेंज वाले किती आहेत? ओके, ज्यांनी चेंज नाही केली आपली पोझिशन तर ऑब्विसली कोणीच नाहीये. ठीक आहे. तर द पोझिशन हाऊ मेनी लेटर विल बी रिमेन अनचेंज. सेम क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला विचारले गेलेला आहे. ए. ओके, त्यानंतर एस, त्यानंतर टी, ई, आर, ओ, आय आणि डी आहे. ओके, मग सुरुवातीला कोण येईल? ए. ओके, ठीक आहे. त्यानंतर ए बी सी आणि नंतर कोणाला? डी. ओके, डी ला 2 नंबरला. त्यानंतर ई. ओके, ई, ए गेला, डी गेला, ई गेला. ओके, त्यानंतर आहे आय, त्यानंतर कोणी? ओ, त्यानंतर कोणी? आर, त्यानंतर कोण? एस आणि त्यानंतर कोणी? टी. इंग्लिश अल्फाबेटिकली मी या ठिकाणी राईट केले. ए ची जागा चेंज नाहीये. इथं जर पाहिलं कोणीच कोणत्या जागेवर नाही, म्हणजे किती आहे? हाऊ मेनी? 1. तर एकानेच फक्त जागा चेंज केली नाही, बाकी सगळ्यांनी जागा काय केलेली आहे? चेंज केलेली आहे. इतके हार्ड लेवलचे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. ओके, ठीक आहे. तर पहा सेकंड, इच ऑफ द लेटर इन द वर्ड डार्केन हा एक वर्ड आहे. इज अरेंज्ड इन इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके, याला अरेंज करा अल्फाबेटिकल ऑर्डरने. आपण लगेच करूया म्हणजे लक्षात येईल आपल्याला. सुरुवात कोणत्या एनी. ओके, सुरुवात काय केली? मी ए केली. त्यानंतर ए गेला, नंतर डी, त्याच्यानंतर येणार लेटर असणार आहे. त्यानंतर ई. ओके, ई हे एक लेटर गेलं. ओके, त्यानंतर कोण आहे? एम एन, त्यानंतर एन आला. एल एम एन ओ पी क्यू आर, सॉरी के. ओके, एल ई नंतर कोण येणार आहे? के. के एल एम एन. ओके, त्यानंतर काय? एन पण झाला आणि त्यानंतर कोणी? आर. या पद्धतीने आपण काय केलं? यांना रिअरेंज केलं अल्फाबेटिकली. ओके, ठीक आहे. पहिल्या इथपर्यंत झालं. हाऊ मेनी लेटर आर देअर इन इंग्लिश अल्फाबेटिकल सिरीज बिटवीन द लेटर विच सेकंड फ्रॉम लेफ्ट. आता ही माझी राईट साईड आहे आणि ही माझी लेफ्ट साईड आहे. ओके, सेकंड फ्रॉम लेफ्ट म्हणजे हा पहिला आणि दुसरा. या ठिकाणी हा पहिला, हा दुसरा. ओके, ठीक आहे. या ठिकाणी मी आलो दुसरा. ओके, लेफ्ट, सेकंड ऑफ लेफ्ट and the one which is third from right.
तर तिसरं इथं याच्यापासून हा थर्ड, हा पहिला, हा दुसरा आणि हा इकडनं कोणाला तिसरा. ओके, राईट एंड द न्यू लेटर क्लस्टर दस फ्रॉम. तर या ठिकाणी असं विचारलंय आपल्याला, हाऊ मेनी लेटर्स आर देअर इन इंग्लिश अल्फाबेटिकल सिरीज बिटवीन. तर डी आणि केच्या मध्ये किती लेटर आहेत असं आपल्याला विचारलंय. डी कुठे आहे? डी आता एबीसीडी तुम्ही लिहिलेली असणार आहे तुमच्या पेपरवर. याच्या आधी पण आपण खूप सारे टॉपिक पाहिलेत की जिथं तुम्हाला एबीसीडी लागणार आहे. तर जेव्हा तुमच्या हातात पेपर येईल तेव्हाच तुम्हाला सगळी काय करायची, एबीसीडी राईट करून ठेवायची आहे. ओके, लक्षात आलंय. तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर आपल्याला पाहिजे डी आणि के मध्ये किती या ठिकाणी लेटर आले बिटवीन. डी आणि के ला सोडून 1 2 3 4 5 6 6 किती लेटर आहेत? 6 लेटर त्यांच्या बिटवीन, त्याच्यामध्ये आलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी काय विचारलं होतं, क्वेश्चन विचारला गेलेला होता. आले लक्षात? ठीक आहे. म्हणजे काय केलं, एक वर्ड दिला. पहिल्या 2 प्रश्नामध्ये पाहिलं तर त्यांना रिअरेंज करा, कोणी जागा सोडली नाही हे विचारले. त्यानंतर अल्फाबेटिकली अरेंज करा. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये पाहिलं का त्यांना अल्फाबेटिकली अरेंज करा, पण इकडनं दुसरा तिकडनं तिसरा, याच्या बिटवीन जे लेटर येतात त्याच्या बिटवीन इंग्लिशमध्ये अल्फाबेटिकली किती लेटर येतात? सेम पर्पा ऑल अल्फाबेट इन वर्ड. एक डिक्शनरी एक वर्ड दिलाय, अरेंज इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ठीक आहे, त्याला अल्फाबेटिकल अरेंज कसं करायचं कळलंय तुम्हाला. हाऊ मेनी अल्फाबेट आर देअर इन द इंग्लिश अल्फाबेटिकल सिरीज बिटवीन. पुन्हा एकदा सेम क्वेश्चन विचारला गेलेला आहे. याला काय करायचं, अल्फाबेटिकली अरेंज करायचे. अल्फा विच द फोर्थ फ्रॉम लेफ्ट साइड. ही जी साइड आहे ही माझी राईट आहे, ही लेफ्ट आहे. लेफ्ट कडनं कितवा लेटर पाहिजे तुम्हाला? 4 नंबरचं. अँड एंड ऑफ विच सेकंड फ्रॉम राईट. इकडनं किती लेटर पाहिजे? राईट कडनं 2. आणि याच्या बिटवीन किती लेटर आलेत हे तुम्हाला काय करायचे, पाहायचे. सेम आत्ताच क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे, सॉल्व्ह करायचं होतं. बघूया आपण याच्यानंतरचा काय क्वेश्चन आहे. इच ऑफ द लेटर ऑफ वर्ड कीबोर्ड. कीबोर्ड हा एक वर्ड दिलाय, आर अरेंज्ड इन इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके, त्याला इंग्लिश अल्फाबेटिकली ऑर्डर हे करू. हाऊ मेनी लेटर्स इन देअर. सेम पॅटर्न क्वेश्चन तुम्हाला आलेला पाहायला भेटेल. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा या ठिकाणी राईट करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. सेम आहे म्हणून मी घेतलेलं नाहीये, तुम्हाला माहिती आहे कसा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आता. त्यानंतर काय दिले बा, द पोझिशन ऑफ हाऊ मेनी लेटर्स विल बी रिमेन अनचेंज. मला वाटतं अनचेंजचा क्वेश्चन सुद्धा झालेला आहे. या वर्डला काय करा, अल्फाबेटिकली अरेंज करा आणि त्याला काय करा, रिमेन अनचेंज, कोणी जागा सोडली नाही हे आपल्याला पाहायचं आहे. तर मला वाटतं या टाईपनी क्वेश्चन झालेले आहेत. हाऊ मेनी लेटर्स इन देअर. पुन्हा एकदा सेम टाईपचे क्वेश्चन तुम्हाला आलेले पाहायला भेटतील. हे जे सेम टाईपचे क्वेश्चन आहेत हे मी तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगतोय, कारण हे ऑलरेडी झालेले आहेत. कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला कळलेलं आहे. आता थोडासा पॅटर्न बदलतोय पा क्वेश्चन नंबर 9 कडे. इन्फॉर्मेशन गिवन द बिलो रिप्रेझेंट द नंबर कोड फॉर द गिवन लेटर. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट द लेटर अरेंज अकॉर्डिंगली विल फ्रॉम मिनिंगफुल. तर इथं काही एक लेटर दिले, त्यांना काही नंबर दिलेत आणि या पॅटर्ननी जर ते अरेंज केले, कोणत्या पॅटर्ननी अरेंज केल्यानंतर एक मिनिंगफुल वर्ड तयार होतोय असं आपल्याला त्यांनी शोधायला सांगितलेलं आहे. ओके, तर हे लेटर आहेत, नंबर पण आहे आणि अरेंजमेंट पण दिलेली आहे. आपल्याला फक्त एक वर्ड तयार करायचं, म्हणजे याच्यापासून एक वर्ड, इथे एक वर्ड, इथे एक वर्ड आणि इथे एक वर्ड. ओके, समजा त्यांनी इथं दिलंय 4, मग 4 ला कोण आहे? 4 नंबरला सी, म्हणजे माझी सुरुवात कुठून झाली पाहिजे? सी पासून झाली पाहिजे. अशा पद्धतीने 4 लेटर 4 वर्ड लिहायचे आणि त्यातलं मिनिंगफुल कोणतं आहे ते आपल्याला टिक करायचं. आता जर इथं पाहिलं तर 4 नी सुरुवात तिघांची झाली, म्हणजे हा ऑप्शन कट झाला. ओके, त्यानंतर पाहिलं तर 4 नंतर 3 आहे, तर 4 नंतर 1 आहे, म्हणजे हे 2, हा एक कट झाला ऑप्शन. का मी असं का करतो लक्षात येईल तुमच्या. 4 1 2 3 इथं जर पाहिलं तर 4 1 2 3 5 पर्यंत सेम आहे. 4 2 3 1 म्हणजे इथपर्यंत सेम आहे. मग आता फक्त राहिलाय प्रॉब्लेम फक्त यांचा. ओके, मग आपण यांना अरेंज करून घेऊ. 4 3 2 1. 4 3 2 सॉरी 4 1 2 3 आहे. 4 म्हणजे सी आहे, 1 1 1 म्हणजे आर आहे. त्यानंतर आहे 4 3 1 2 2 ई आहे. त्यानंतर 3 ए. त्यानंतर 5 इथं आपल्याला निम्म वर्ड तयार झालेली आहे, क्रिएटिव्ह. ओके, टी आय व्ही ई, दॅट्स इट, क्रिएटिव्ह. ओके, आय व्ही ई, आय
व्ही ई 6 7 8 6 7 8 झालं वर्ड माझं तयार. मला आधी 4 वरनं कळलं, 4-5 वरनं कळलं का माझं वर्ड कोणता तर होतं आणि क्रिएटिव्ह वर्ड तयार होतोय. दॅट्स इट. मी टिक केलं. त्या पद्धतीने आय, व्ही आणि ई मला वर्ड लिहायचे होते, सॉरी लेटर लिहायचे होते आणि मला या ठिकाणी ऑप्शन मिळालेला आहे. तर या पद्धतीने तुम्हाला थोडासा पॅटर्न बदलला म्हणून या ठिकाणी हा क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेला आहे. त्यानंतर जाऊया आपण क्वेश्चन नंबर 10 कडं. सेम पॅटर्ननी दिलंय बघ. लेटर आणि नंबर दिलेले, अरेंज कोणते मिनिंगफुल आपल्याला हे काढायचे. जरी इथं पाहिलं तर सेम पॅटर्न कुठं दिसतोय, हे 2 कट झाले पहा, 2 4 6 3, 2 4 6 3 पर्यंत आहे. म्हणजे फक्त ह्या दोघांमध्ये फरक आहे, 5 1 1 5. 2 4 6 3, 2 2 म्हणजे पी आहे, 2 4 6 आणि 3. ओके. त्यानंतर 5 1 5 1 पेन्सिल झालं. ओके. तर या पॅटर्ननी मला ऑप्शन मिळालेला आहे. पर्याय क्रमांक हे. तर पेन्सिल हा त्याचं काय करेक्ट मिनिंगवाला हे आहे. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं, हा क्वेश्चन काय करायचा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर या पॅटर्ननी तुम्हाला म्हणजे जर या टॉपिकमध्ये पाहिले तर काही वर्ड दिले ते अल्फाबेटिकली अरेंज करा, कोणती जागा बदलते ती पहा. त्यानंतर अल्फाबेटिकली अरेंज करून झाल्यानंतर लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडकडनं दुसरा चौथा असे काहीतरी दिलेत आणि त्याच्यामधले लेटर तुम्हाला किती आहे ते फाइंड आउट करायला सांगितलंय. आणि तिसरा जर पॅटर्न पाहिला तर तो तिसरा पॅटर्न काही लेटर दिले, त्याला काही नंबर दिलेत आणि कोणत्या सिक्वेन्सने जर त्याला अरेंज केले तर एक मिनिंगफुल वर्ड तुम्हाला मिळेल. असा तो जे फॉर्मेशन आहे ते कोणतं हे तुम्हाला या ठिकाणी शोधायला सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा अतिशय सोपा ABCDवर डिपेंड असलेला अल्फाबेटिकली ऑर्डरने अरेंज करायचा क्वेश्चन वर्ड फॉर्मेशन हा जो टॉपिक आहे आपला या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. अतिशय महत्त्वाचा आणि छोटासा टॉपिक होता. तर प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करा. उद्या असंच एक नवीन टॉपिक घेऊन भेटू. तोपर्यंत बाय बाय, ऑल द बेस्ट, चांगला अभ्यास करा.